काल मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे पाऊस नाहीये आणि आज धो धो पाऊस पडत होता. सकाळी आबीला शाळेत जायची गडबड होती, तर आम्ही असंच गाडीवर छत्री घेऊन त्याला सोडायला गेलो होतो. तुम्ही मला म्हणत होता की मनी प्लांट असं खाली सोडायचं नसतं, तर अशा पद्धतीने मी त्याला वरती हँग केलंय. आणि गॅसचं पण खूप जणींना वाटतं की खूप जुन्या पद्धतीचा वापरतीये, पण आमच्याकडे जो गोबर गॅस आहे त्याला वेगळ्या पद्धतीची शेगडी मिळत नाही. आणि आता एवढा खर्च केलाय तर बंद तरी लगेच कसा करायचा, त्यामुळे सध्या तरी विचार नाहीये, बघू पुढे काय होतंय ते. सकाळपासून तर असं तसंच चाललेलं होतं, संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा, आणि मला ना मसाले भात खायची आज इच्छा झाली होती, तर म्हटलं चला तोच करून घेऊया. खूप खास असं काही नाही, मी कांदा वगैरे भरपूर त्यामध्ये घालते. हे बासमती तांदूळ आहेत, ते 10 मिनिट मी इथे भिजत घालते, त्यामुळे ना एकदम चांगला मोकळा मोकळा भात होतो. आणि भात बनवताना भरपूर असं तूप मी त्यामध्ये घालते. हे ना मी माझ्या वहिनींचं बघून शिकली आहे, त्या असं बनवायच्या आणि खरंच टेस्ट खूप छान लागते. खूप सारा मी कढीपत्ता, कांदा वापरते. आता श्रावण महिना चालू आहे, पण लहान मुलांना चालतं. आबीला आज ऑमलेट खायची इच्छा झाली होती, ते त्याला करून दिलं. बारीक केलेलं लसूण, थोड्याशा मिरच्या आणि मटण मसाला मसाले भातामध्ये मला खूप जास्त आवडतो. त्यानंतर शेंगदाणे, हे तर आमचे फिक्स असतातच. एवढ्याच गोष्टी मी त्यामध्ये घातल्यात आणि एकदम साधा सिंपल मसाले भातच आमच्याकडे सगळ्यांना आवडतो. त्यासोबतच आज मी बेसन बनवलं होतं आणि ते अशा पद्धतीने विस्कनी फेटलं ना तर गाठी होत नाहीत. भात इकडे रेडी झाला. संध्याकाळी मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आणि आपलं रात्रीचं स्किन केअर एकदम सिंपल असं माझं असतं. नाईट क्रीम वापरली आणि असाच होता दिवस. चला बाय.